Hello friends, welcome to the 8th lecture of Modern Periodic Table class 11. In the previous lectures we have studied the periodic trends of the elements in physical properties that include atomic radius, ionic radius, ionization enthalpy, electron gain enthalpy and electronegativity. Now, in this lecture, we are going to discuss about the periodic trends in chemical properties of the element. So, periodic trends in chemical properties. First of all, we have to know what do you mean by chemical property. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. तर एखादा एलिमेंट दुसऱ्या एखाद्या एलिमेंटशी रिॲक्ट होतो आणि एखादा नवीन कंपाऊंड तयार होतो, त्याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. आणि एखादी केमिकल रिॲक्शन दाखवण्याची जी टेंडन्सी असते किंवा एखादी केमिकल रिॲक्शन एखादा एलिमेंट जो दाखवतो त्याला म्हणतो आपण त्या एलिमेंटची केमिकल प्रॉपर्टी. मग एखादा एलिमेंट केमिकल प्रॉपर्टीज का दाखवतो, तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणताही एलिमेंट स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ कोणताही एलिमेंट त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकतर ड्युप्लेट किंवा एकतर ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याकरता तो एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट बरोबर एकतर इलेक्ट्रॉन डोनेट करतो, एकतर त्याच्याकडून इलेक्ट्रॉन गेन करतो किंवा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो. आणि या प्रोसेसेसमध्ये तो हे कशासाठी करतो, तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट जे आहे त्याला स्टेबल बनवायचं आहे. म्हणजे एकतर त्याच्यामध्ये ड्युप्लेट कंप्लीट असलं पाहिजे किंवा ऑक्टेट कंप्लीट असलं पाहिजे. मग याकरिता तो दुसऱ्या एलिमेंटशी कंबाईन होतो, बरोबर. म्हणून केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर इट इज द कंबायनिंग पॉवर ऑफ द एलिमेंट. आता ही जी कंबायनिंग पॉवर आहे ही कशावर डिपेंड आहे, प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. तर केमिकल पॉवर किंवा कंबायनिंग पॉवर म्हणजेच केमिकल प्रॉपर्टी ही जी आहे ही त्या एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर अवलंबून आहे. एखाद्या एलिमेंटला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जर इलेक्ट्रॉनची गरज असेल तर तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. एखाद्या एलिमेंटमध्ये जर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट कंप्लीट होऊन काही इलेक्ट्रॉन शिल्लक राहत असतील तर तो ते इलेक्ट्रॉन डोनेट सुद्धा करू शकतो किंवा क्वचित प्रसंगी दोन एलिमेंट्स एकत्र येताना दोघांनाही ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर ते इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करू शकतात. मग ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत, दॅट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आणि ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत हे आपण कशावरून ठरवतो, तर ते आपण ठरवतो त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून. आणि त्यामुळंच एक नवीन कन्सेप्ट आपल्याला इथं स्टडी करायला लागेल अँड दॅट इज व्हॅलेन्सी. आपल्याला माहिती आहे एस ब्लॉक मधले एलिमेंट्स आणि पी ब्लॉक मधले एलिमेंट जे आहेत त्यांना आपण मेन ग्रुप एलिमेंट्स असं म्हणतो. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक मधले आपण मेन ग्रुप एलिमेंट्स पहिल्यांदा एक थर्ड पिरियड मध्ये कन्सिडर करूया. ओके, तर ग्रुप नंबर फर्स्ट, सेकंड हे पी ब्लॉक मधले एलिमेंट झाले. त्याच्यानंतर सॉरी एस ब्लॉक मध्ये झाले आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आपण पी ब्लॉक म्हणजे 13 पासून कन्सिडर करूया. 13 ग्रुप मध्ये त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आहे 14, 15, 16, 17 and last group is 18. तर ह्या ग्रुप मध्ये फर्स्ट, सेकंड, 13, 14, 15, 16 to 18 the elements in these groups are called as main group elements. त्यांना आपण मेन ग्रुप एलिमेंट्स असं म्हणतो. आपण फॉर एक्झाम्पल थर्ड पिरियड मधले या ग्रुप्स मधले एलिमेंट कन्सिडर करूया. ओके, तर त्याच्यामध्ये ते एलिमेंट्स कोणते आहेत हे पाहूया.
थर्ड पिरियड मध्ये आपण एलिमेंट्स पाहूया किंवा कुठल्याही पिरियड मध्ये पाहिले तरी चालते, पण आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करतो. ओके, तर याच्यामध्ये आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. हे आपण एका एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे. ओके, याच्या आधीचा पण आपण पिरियड कन्सिडर करू शकतो. आपण एक एक्झाम्पल म्हणून या थर्ड पिरियड मधले एलिमेंट्स कन्सिडर करूया. ओके, आता ह्या एलिमेंट्स मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे आपल्याला इथं पाहायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. करेक्ट. मग 11 असल्यानंतर त्याचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर पाहिलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये पहा फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. सो नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन सोडियम आर 1 बिकॉज द कॉन्फिगरेशन इज 1s2 2s2 2p6 3s1. that means it contains only one electrons in its outermost orbit. मॅग्नेशियमच्या बाबतीत जर पाहिलं सिंपल आपण पाहू शकतो याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. बरोबर, त्यामुळं 281 नंबर ऑफ व्हॅलेन्स शेवटच्या ऑर्बिट मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. दॅट इज कॉल्ड एज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सना म्हणायचं आहे, इलेक्ट्रॉनच्या संख्येला म्हणायचं आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, मॅग्नेशियमच्या बाबतीत ॲटॉमिक नंबर आहे 12. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर कन्सिडर केलं तर काय होईल 1s2 2s2 2p6. आता थर्ड ऑर्बिट मध्ये पहा 3s2. याचा अर्थ त्याच्या व्हॅलेन्स ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 2. दीज आर कॉल्ड एज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द मॅग्नेशियम. ॲल्युमिनियमच्या बाबतीत असंच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कन्सिडर केलं. ॲटॉमिक नंबर आहे 13. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू शकतो 1s2 2s2 2p6. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन एंटर होतो 3s ऑर्बिटल मध्ये 3s2 अप टू दिस तिथं 12 इलेक्ट्रॉन्स भरले. त्याच्यानंतर पुढचा इलेक्ट्रॉन जाणार 3p ऑर्बिटल मध्ये 3p1. करेक्ट. दॅट मीन्स द थर्ड ऑर्बिट कंटेन्स 2 electrons in 3s orbit and 1 electron in 3p orbit. That means total 3 electrons are present in the third, that is outermost orbit. So the number of valence electrons in case of aluminum are 3. Likewise, number of valence electrons in silicon are 4. Number of valence electrons in phosphorus are 5. The number of valence electrons in sulfur are 6. Number of valence electrons in chlorine are 7. And number of valence electrons in argon are 8. Now, आता या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येकडे जर आपण पाहिलं तर ह्याच्यावरून आपण दोन कन्सेप्ट मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ही कन्सेप्ट म्हणजे काय तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द व्हॅलेन्स ऑर्बिट or total number of electrons present in the outermost orbit of that element are called as valence electrons. But valency is a different concept. आता valency म्हणजे काय तर आपण इथे पाहूया. आता पहा सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. त्याला जर आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल 8 इलेक्ट्रॉन्स जर करायचे असतील तर त्याला दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर 7 इलेक्ट्रॉन त्याला घ्यावे लागतील किंवा 1 इलेक्ट्रॉन द्यावा लागेल. थोडासा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे. दॅट इज वाय सोडियम डोनेट 1 इलेक्ट्रॉन. त्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन देतो. मग जेवढे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले किंवा शेअर केले गेले त्या संख्येला आपण म्हणतोय valency. That means it is the number of electrons donated, accepted or shared in the formation of a chemical bond. That is called as valency. That means valency, it is the number of electrons donated, accepted or shared during the chemical combination are called as or is called as valency of that element. इथं पहा सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे.
त्यामुळे त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर एक तर 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा एक इलेक्ट्रॉन द्यावा लागेल. सोपं एक इलेक्ट्रॉन देणं आहे. दॅट इज वाय द व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1. आता मॅग्नेशियमच्या बाबतीत पाहूया. मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला जर ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर त्याला एक तर 2 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा 6 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. मग सोपं काय, विच इज इझी, दॅट इट इज इझी टू लूज 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन त्यानं जर दिले तर आतलं आउटर मोस्ट ऑर्बिट जे होईल ते सेकंड ऑर्बिट असणार आहे. दॅट विल बी विथ कंप्लीट ऑक्टेट. त्यामुळं इथं हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करेल. त्यामुळे याची व्हॅलेन्सी झाली 2. ॲल्युमिनियमच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो, ॲल्युमिनियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर त्याला एकतर 5 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा 3 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. तो सोपं काय आहे, 3 इलेक्ट्रॉन देणं. दॅट इज वाय ॲल्युमिनियम डोनेट्स 3 इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर द व्हॅलेन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज 3. आता सिलिकॉनच्या बाबतीत आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आहेत 4 इलेक्ट्रॉन्स. मग त्याला ऑक्टेट जर कंप्लीट करायचं असेल तर एक तर त्याला 4 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. दोन्ही केसेसमध्ये 4 इलेक्ट्रॉन देणं किंवा 4 इलेक्ट्रॉन घेणं, बरोबर, दोन्ही पॉसिबिलिटीज इथं शक्य आहेत. म्हणून त्याची व्हॅलेन्सी असणार आहे 4. ओके. तसं फॉस्फरसच्या बाबतीत पाहिलं तर फॉस्फरसच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या लक्षात येतं की त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे याला जर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट जर कंप्लीट करायचं असेल तर याला एक तर 5 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावे लागेल. बरोबर. मग 2 पॉसिबिलिटीज झाल्या. एक तर हा 5 इलेक्ट्रॉन काही केसेसमध्ये देऊ पण शकतो किंवा 3 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड विल बी 5 and number of electrons accepted will be 3. म्हणजे इथं 5 इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो म्हणून व्हॅलेन्सी 5 पण म्हणता येईल किंवा 3 इलेक्ट्रॉन तू घेऊ शकतो म्हणून याची व्हॅलेन्सी झाली 3. ओके. तसंच सल्फरच्या बाबतीत जर आपण पाहिलं, ओके, तर आणि याच्यामध्ये मोस्ट प्रॉमिनंट जे 5 and 3 या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर 5 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन घेणं जास्त सोपं आहे. त्यामुळे इथं ऍक्च्युअल ज्या ऑब्झर्व्ड जी व्हॅलेन्सी आहे ती ॲल्युमिनियम फॉस्फरससाठी असणार आहे 3. ओके. सल्फरच्या बाबतीत पहा, आउटर मोस्ट ऑर्बिट कंटेन्स 6 इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर टू कंप्लीट द ऑक्टेट सल्फर हॅव टू ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स और हॅव टू लूज 6 इलेक्ट्रॉन्स. दोन्ही पॉसिबिलिटी. त्यामुळं हा 6 इलेक्ट्रॉन काही केसेसमध्ये देऊ पण शकतो आणि 3 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. 2 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी झाली 6 or 2. क्लोरीनच्या बाबतीत आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आहेत 7 इलेक्ट्रॉन. त्यामुळं क्लोरीन जो आहे तो 7 इलेक्ट्रॉन डोनेट करेल किंवा 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. सो द व्हॅलेन्सी विल बी 7 or 1. आर्गॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये पहा, ॲटॉमिक नंबर आहे 18. करेक्ट. सिलिकॉनसाठी 14, फॉस्फरससाठी 15, सल्फर 16, क्लोरीन 17 आणि आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेला पाहणार आपण त्यावेळेला ते कसं असेल, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, म्हणजे थर्ड ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण भरलेले आहेत. मग दॅट इज वाय ऑक्टेट जर कंप्लीट असेल तर तो इलेक्ट्रॉन देणार पण नाही किंवा घेणार पण नाही. सो इट इज अ केमिकली इनर्ट. तो केमिकली इनर्ट असेल. का तर याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे. त्यामुळे हा नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर 8 बट द व्हॅलेन्सी इज 0. तो इलेक्ट्रॉन देणार पण नाही आणि इलेक्ट्रॉन घेणार पण नाही. त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी आली 0. मग आता हा व्हॅलेन्सीचा जो ट्रेंड आहे हा अक्रॉस द पिरियड आपण पाहू शकतो. अक्रॉस द पिरियड पहा, व्हॅलेन्सी म्हणजे काय, इथं आपण पहिल्यांदा डेफिनेशन करणार. व्हॅलेन्सी, आता इथं आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतील. इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स ऑर्बिट पण आपण म्हणू शकतो किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथं पहा हे व्हॅलेन्स मधलेच इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं पहा एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि व्हॅलेन्सी पण 1 आहे. इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, व्हॅलेन्सी पण 2 आहे. इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 3 आहेत, व्हॅलेन्सी पण 3 आहे.
इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 4 आहे, व्हॅलेन्सी 4 आहे. इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 5 आहेत, व्हॅलेन्सी पण 5 आहे, पण 3 सुद्धा आहे. मग आता इथं हा 3 का आला, अंक हे लक्षात आलं पाहिजे किंवा व्हॅलेन्सी 3 का आहे. तर आपण ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 8 मधून जर वजा केले, 8 - 5 जर केलं तर आन्सर येतं 3. 6 व्हॅलेन्स आहेत, व्हॅलेन्सी 6 आहेच, प्लस दुसरी पण व्हॅलेन्सी काय 2. ही कशी काय आली, तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे. 8 मायनस द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते वजा केले तरी सुद्धा आपल्याला याची व्हॅलेन्सी 2 मिळू शकते. म्हणजे 8 - 6 दॅट विल बी 2. तसं इथं 7 व्हॅलेन्सी आहे, 8 - 7 केलं तर येणार 1. म्हणजे आपण आता थोडीशी व्हॅलेन्सीची डेफिनेशन ब्रॉड करू शकतो. काय होईल व्हॅलेन्सीची डेफिनेशन, तर इट इज द नंबर ऑफ फॉर द मेन ग्रुप एलिमेंट्स. मेन ग्रुप एलिमेंट्सच्या बाबतीत फॉर द मेन ग्रुप एलिमेंट्स व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स और किंवा अँड इट इज द difference between 8 and the number of electrons. 8 minus 5 3, 8 minus 6 2, 8 minus 7 1. So the definition will be valency for the main group elements is defined as the number of valence electrons, म्हणजे outermost orbit मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या असं पण आपण म्हणू शकतो. The number of valence electrons or it is the difference between 8 and number of valence electrons is called as valency of the element. मग आता ही आपण एक्झाम्पल सहित पाहिले. प्रत्येक ग्रुप मध्ये आपण व्हॅलेन्सी पाहिली, थर्ड पिरियड साठी आपण व्हॅलेन्सी पाहिलेली आहे. याचा ट्रेंड कसा आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, तर आपल्या इथे लक्षात येईल अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट द व्हॅलेन्सी गोज ऑन चेंजिंग. इथं व्हॅलेन्सी जी आहे ती हळूहळू चेंज होते. पहिल्या ग्रुपसाठी ती 1 आहे, दुसऱ्या ग्रुपसाठी 2 आहे, तिसऱ्या ग्रुपसाठी 3 आहे, चौथ्या ग्रुपसाठी 4 आहे, पाचव्या ग्रुप मध्ये मात्र ती 5 किंवा 3 आहे. वाय, बिकॉज द एलिमेंट्स इन फिफ्थ ग्रुप कंटेन्स 5 valence electron and that element can donate 5 electrons or accept 3 electrons to complete the octet in the outermost orbit. तसंच सल्फरच्या बाबतीत ती 6 or 2 आहे, क्लोरीनच्या बाबतीत 7 or 1 आहे आणि इनर्ट गॅससाठी the valency is 0 because they have completely filled stable electronic configuration in their outermost orbit. So we can say valency goes on changing across the period from left to right. Valency जी आहे ती across the period from left to right shows the gradual change. And in the period, एखाद्या period मध्ये जर पाहिलं आपण तर प्रत्येक period मध्ये number of valence electrons remains the same. म्हणजे फर्स्ट ग्रुप मधला कोणताही एलिमेंट जर तुम्ही पाहिला तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल. सेकंड ग्रुप मधला कोणताही एलिमेंट जर आपण पाहिला त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 2च इलेक्ट्रॉन्स असतील. त्यामुळं as the number of valence electrons in a group, in a same group remains the same जर राहत असतील the valency also remains the same. म्हणजे valency remains the same from top to bottom in a group असं आपण म्हणू शकतो. आय थिंक आता तुम्हाला लक्षात आलं असेल valency for the main group elements is it is the number of valence electrons, it is the number of valence electrons or it is the difference between 8 and the number of valence electrons. And त्याचं एक्झाम्पल द्यायचं, त्याच्यानंतर पुढे डिस्क्रिप्शन केलं पाहिजे. अक्रॉस अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट the valency shows gradual change and in a group the valency remains the same. Okay, आता याच्यानंतर आपण एक नवीन दुसरी केमिकल प्रॉपर्टी पाहणार आहोत, दॅट इज मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. व्हॉट डू यू मीन बाय मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर? मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक अशा दोन कन्सेप्ट आता इथे पाहिजे. आपल्याला हे माहिती पाहिजे आपण कोणत्या एलिमेंट्सना मेटल्स असं म्हणतो
आणि कोणत्या एलिमेंट्सना नॉन मेटल्स असं म्हणतो. मेटल शोज मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटल शोज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये पहा मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय, तर याच्या आधी आपण शिकलो कोणाला आपण मेटल्स म्हणतो, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होते त्यांना आपण म्हणतो मेटल्स. द एलिमेंट्स विच कॅरीज इलेक्ट्रिसिटी थ्रू इट आर कॉल्ड एज मेटल्स व्हेरी इझिली. आणि द एलिमेंट्स which are poor conductors of electricity are called as non-metals. ज्याच्यामधून सहजासहजी इलेक्ट्रिसिटी प्रवाहित होऊ शकत नाही त्यांना आपण नॉन मेटल्स असं आपण जनरली म्हणतो. पण आपल्याला आता केमिकल भाषेमध्ये हे आपल्याला सांगायचं मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय. तर एखादा एलिमेंट जेवढ्या इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्या टेंडन्सीला आपण म्हणणार आहे मेटॅलिक कॅरेक्टर. मीन्स मेटॅलिक कॅरेक्टर इज द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू लूज द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लूज करण्याची किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची जी टेंडन्सी आहे त्याला आपण म्हणतो मेटॅलिक कॅरेक्टर. आणि मग आता थोडंसं वाईस वर्सा आपण थोडंसं रिव्हर्स जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय. तर जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट करतात त्यांना आपण म्हणतो नॉन मेटॅलिक एलिमेंट. मग आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे पिरियॉडिक टेबलमध्ये अक्रॉस द पिरियड कसं चेंज होतं आणि ग्रुपमध्ये कसं चेंज होतं हे आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. ओके. तर मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय, तर इज ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन. आता कोणते एलिमेंट इझिली इलेक्ट्रॉन लूज करतील हे कशावर अवलंबून आहे, तर एलिमेंट्स इलेक्ट्रॉन लूज करतात म्हणजे एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधला व्हॅलेन्स ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन आपण कोणाचा इझिली रिमूव्ह करू शकतो हे जर पाहायचं असेल तर आपल्याला आयोनायझेशन एन्थॅल्पीकडे पाहावं लागेल. ओके. तर आयोनायझेशन एन्थॅल्पी जी आहे ती पाहताना आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी कशावर डिपेंड आहे, तर इट डिपेंड्स ऑन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पण आपल्याला पाहिजे. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कशावर अवलंबून आहे, तर तो किंवा त्याच्यावर काय अवलंबून आहे, तर ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस. मग आपल्याला माहिती आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस अ पिरियड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. डावीकडून उजवीकडे जसं आपण पिरियड मध्ये जातो लेफ्ट टू राईट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो आणि त्यामुळं ॲटॉमिक रेडियस जी आहे ती हळूहळू कमी होत जाते. ओके. ॲटॉमिक रेडियस जी आहे ती हळूहळू कमी होत जाते. म्हणजे लेफ्टचे जे एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबलमध्ये दे हॅव लार्जर ॲटॉमिक साईज आणि राईटचे जे एलिमेंट्स आहेत दे हॅव स्मॉलर ॲटॉमिक साईज ॲज कम्पेअर्ड टू द एलिमेंट्स इन द लेफ्ट हँड साईड. ओके. मग आता हे कशावर अवलंबून आहे साईज, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता पहा एखाद्या पिरियडमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्यावर इथं इंटरन्यूक्लिअर न्यूक्लियस मधलं डिस्टन्स आणि आउटरमोस्ट ऑर्बिट मधलं जर डिस्टन्स आपण पाहिलं तर इथं हे डिस्टन्स जे आहे ते जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ या लेफ्ट साइड मधल्या एलिमेंटच्या बाबतीत हे न्यूक्लियस इलेक्ट्रॉनवर म्हणावा तेवढा पॉझिटिव्ह अट्रॅक्शन फोर्स अप्लाय करू शकणार नाही जो राईट हँड साइडचे एलिमेंट आणि इथे पहा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन याच्यामधले डिस्टन्स कमी आहे. त्यामुळे न्यूक्लियस या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन सोबत जास्त बाइंड असते कारण हे न्यूक्लियस आणि हा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन याच्यामध्ये डिस्टन्स कमी आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की लेफ्ट हँड साइडचे जे एलिमेंट्स आहेत आकाराने जास्त आहेत आणि त्याच्यामधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला एनर्जी कमी लागते. करेक्ट. पण त्याच बाबतीत राईट हँड साइडचे जर आपण एलिमेंट्स पाहिले तिथं ॲटॉमिक साईज कमी आहे, न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स कमी आहे त्यामुळे न्यूक्लिअर अट्रॅक्शन त्याच्यावरचं जास्त आहे. मग हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला एनर्जी जास्त लागणार. एनर्जी इज लार्ज. म्हणजे आपण हा पिरियडिक ट्रेंड ऑलरेडी पाहिलेला आहे. आयोनायझेशन एन्थॅल्पी तर आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणतो. आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड. म्हणजे डावीकडून उजवीकडे आयोनायझेशन एन्थॅल्पी वाढत जाते. म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं, इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिट मधून बाहेर काढणं हळूहळू अवघड होतं. जास्त एनर्जी आपल्याला
राईट हँड साईडच्या एलिमेंटसाठी प्रोव्हाइड करावं लागते ॲज कम्पेअर्ड टू द लेफ्ट हँड साईड एलिमेंट्स. दॅट मीन्स द एलिमेंट्स इन लेफ्ट साईड मोर इझिली डोनेट द इलेक्ट्रॉन. हे लेफ्ट साईडचे एलिमेंट्स आहेत हे सहजासहजी इलेक्ट्रॉन डोनेट करतात, while the elements in right hand side do not easily lose their electron. मग आपण आताच सांगितलेलं आहे की मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय, द इज विथ विच द एलिमेंट डोनेट और लूज द इलेक्ट्रॉन. मग आपल्या लक्षात आलं असेल हे डावीकडचे जे एलिमेंट्स आहेत हे इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतात. दॅट मीन्स दे आर हायली मेटॅलिक. दे आर हायली मेटॅलिक. हे सर्वात जास्त मेटॅलिक असणार आहे त्यामुळे, आणि उजवीकडचे एलिमेंट जे आहेत ते सहजासहजी इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाहीत. म्हणजे इथं लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग अक्रॉस द पिरियड. आणि जर आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीत विचार केला तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मीन्स द इज विथ विच द एलिमेंट्स ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन और गेन इलेक्ट्रॉन. आता इथे तुम्ही पाहू शकता लेफ्टचे एलिमेंट जे आहेत ते इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतात, हे करत नाहीत. आणि यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये म्हणजे 18वा ग्रुप जर आपण सोडला त्याच्या अलीकडेपर्यंत आपण पाहणार 17 ग्रुप मधल्या एलिमेंटमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा ते 1 इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट करतात. दॅट मीन्स they accept electrons easily, they gain the electrons easily. That means they are highly non-metals किंवा highly non-metallic character they show. मग जर ट्रेंड विचारला आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर एक्सप्लेन करा तर तो कसा करायचा, तर मेटॅलिक कॅरेक्टर मीन्स व्हॉट, द elements which lose easily electrons from their valence shell are called as metallic or called as having metallic character. त्यांना metallic character असं आपण म्हणतो. Okay, and the elements which easily gains the electron are called as non-metallic. आपण त्यांना non-metallic असं म्हणू शकतो. Okay, and that metallic character and non-metallic character both depends on the ionization enthalpy or effective nuclear charge. आता कसे डिपेंड आहे हे पण कदाचित एखाद्या एमसीक्यू मध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. तर आपण इथं थोडक्यात पाहूया मेटॅलिक कॅरेक्टर. आता इथे पहा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज लेफ्ट टू राईट वाढत गेलेला आहे. करेक्ट, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज लेफ्ट टू राईट वाढत गेलाय आणि मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मेटॅलिक कॅरेक्टर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड ऑल्सो इन केस ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी. आयोनायझेशन एन्थॅल्पी पण लेफ्ट टू राईट वाढत गेलेली आहे, पण मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट टू राईट कमी होत गेलेला आहे. दॅट मीन्स मेटॅलिक कॅरेक्टर इज अगेन इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ आयोनायझेशन एन्थॅल्पी. या दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. कदाचित एमसीक्यू मध्ये विचारलं जातं मेटॅलिक कॅरेक्टर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ, पर्यायामध्ये असू शकते इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, आयोनायझेशन एन्थॅल्पी, तिसरा पर्याय वेगळा असेल आणि चौथा पर्याय असेल बोथ ए अँड बी. तर त्यावर आपल्याला योग्य पर्याय सिलेक्ट करता आला पाहिजे. These all things that we have to know about the metallic and non-metallic character. तर नंतर आपण असं सांगायचं metallic character means the elements which lose outermost electrons or valence electrons easily are metallic, and the elements which accept or gains the electron easily are called as non-metallic. आपण त्यांना non-metallic म्हणू शकतो. Okay, from left to right effective nuclear across a period, from left to right the effective nuclear charge goes on increasing and therefore ionization enthalpy also goes on increasing, and therefore metallic character goes on decreasing from left to right and non-metallic character goes on increasing. मग across the group काय असेल, तर एखाद्या ग्रुपच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ते पण आपण इथे लक्षात घेऊया. अक्रॉस द ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम काय चेंजेस होतात, फ्रॉम टॉप टू बॉटम जर पाहायचं असेल तर आपल्याला त्याचा ॲटॉमिक साईज माहिती पाहिजे.
जर आपण फर्स्ट ग्रुप कन्सिडर केला त्याच्यामध्ये हायड्रोजन बरोबर, त्याच्यानंतर लिथियम, इथं 2 ऑर्बिट्स आहेत, त्याच्यापुढे सोडियम, त्याच्यामध्ये 3 ऑर्बिट्स आहेत. ओके, तर लक्षात घ्या फ्रॉम टॉप टू बॉटम द ॲटॉमिक साइज गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक रेडियस वाढत गेलेली आहे. आणि आपण जर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामधलं डिस्टन्स जर पाहिलं, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामधलं डिस्टन्स जर पाहिलं तर हे हळूहळू इथं वाढत गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन याच्यामध्ये जर डिस्टन्स जर वाढत गेला असेल तर न्यूक्लियर अट्रॅक्शन फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन विल ऑल्सो गो ऑन डिक्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. वरून खाली न्यूक्लियर अट्रॅक्शन फोर्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वरचा हळूहळू कमी होत जर जात असेल तर हे इलेक्ट्रॉन्स आपण रिमूव्ह करण्यासाठी फ्रॉम टॉप टू बॉटम हळूहळू एनर्जी कमी लागत जाईल. याचा अर्थ खालच्या तळाचे जे एलिमेंट्स आहेत दे आर हायली मेटल, ते जे आहेत ते जास्त मेटॅलिक कॅरेक्टर दाखवणार कारण ते इझिली इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतील. तसं पहिल्या एलिमेंट्स आणि पुढचे त्याच्या खालचे एलिमेंट जर पाहिलं तर याच्या पहिला एलिमेंट जो आहे याच्यातून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड आहे. म्हणजे याची आयनायझेशन एन्थॅल्पी जास्त आहे आणि बॉटम कडच्याची आयनायझेशन एन्थॅल्पी कमी आहे. याचा अर्थ हे कमी आयनायझेशन एन्थॅल्पी असलेले एलिमेंट्स इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. मीन्स दे आर हायली मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर ऑल्सो गोज ऑन इनक्रीजिंग इन अ पिरियड फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम जर आपण पाहिलं तर मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इनक्रीजिंग असं पण आपण म्हणू शकतो. पण जर आपल्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीत विचारलं तर आपण ते पण सांगू शकतो अक्रॉस अ ग्रुप किंवा इन अ ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार. इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, दॅट मीन्स नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग असं आपण तिथं सांगू शकतोय. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला आता ह्या नवीन 11च्या सिलेबस मध्ये केमिकल रिएक्टिव्हिटी जो कन्सेप्ट आहे तो ड्रॉप केलेला आहे, पण तरी सुद्धा आपण थोडंसं त्याच्या बाबतीत पाहूया. ओके, तर केमिकल रिएक्टिव्हिटी म्हणजे काय? तर केमिकल रिएक्टिव्हिटी म्हणजे इट इज डिसाइडेड बाय द इज विथ विच द एलिमेंट गेन्स और लूज इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स तो किती इझिली एकतर डोनेट करतो किंवा एकतर गेन करतो आणि नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अटेंड करतो. त्या इजला आपण म्हणतोय केमिकल रिएक्टिव्हिटी. आता जर आपण पाहिलं लेफ्ट हँड साइडचे जे एलिमेंट्स आहेत एस ब्लॉक एलिमेंट्स बरोबर, त्याच्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्सच आहेत बरोबर. आणि अगदी राईटचे जर आपण एलिमेंट्स कन्सिडर केले पी ब्लॉक मधले एलिमेंट्स त्यांच्यामध्ये रिस्पेक्टिव्हली 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे बॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे थोडासा विचार केला लेफ्ट मधल्या एलिमेंटचे बॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1, 2 आणि राईट मधल्या एलिमेंटचे बॅलन्स इलेक्ट्रॉन्स 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. ओके, जर यांना इझिली आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर यांची बॅलन्सी फर्स्ट ग्रुप मधले एलिमेंट जे आहेत दे विल लूज 1 इलेक्ट्रॉन rather than to accept 7 electrons. 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा ते इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट करतील. सेकंड ग्रुप मधले एलिमेंट 2 इलेक्ट्रॉन देणं किंवा 6 इलेक्ट्रॉन घेणं यापैकी इझी काय तर 2 इलेक्ट्रॉन देणं आहे. त्यामुळे ते 2 इलेक्ट्रॉन सहजासहजी देऊ शकतील. दॅट इज द व्हॅलेन्सी. दॅट मीन्स केमिकल रिएक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन द व्हॅलेन्सी. आता इथे याची व्हॅलेन्सी पहा 1 आहे. 1 इलेक्ट्रॉन सहजासहजी तो डोनेट करतील, हे 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतील आणि नियरेस्ट स्टेबल गॅस इनर्ट कॉन्फिगरेशन अटेंड करतील. तसं जर आपण हा 18th ग्रुप जर आपण सोडून दिला त्याच्या अलीकडचा 17th ग्रुप पाहिला तर याच्यामध्ये पहा ह्या एलिमेंट्समध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 7 इलेक्ट्रॉन्स आहेत द आउटरमोस्ट ऑर्बिट. Therefore, they easily gain 1 electron rather than donating 7 electrons. 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा ते 1 इलेक्ट्रॉन सहज ऍक्सेप्ट करतात. सो देयर व्हॅलेन्सी इज 1. ते इझिली 1 इलेक्ट्रॉन घेणार आणि नियरेस्ट इनर्ट गॅसचा
स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करते. म्हणजे याचा आणि हे मधले एलिमेंट जे आहेत त्यांच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे, एकतर हा एलिमेंट 3 इलेक्ट्रॉन डोनेट करेल किंवा 5 इलेक्ट्रॉन घेईल, हा 4 इलेक्ट्रॉन डोनेट करेल किंवा 4 इलेक्ट्रॉन घेईल, हा 5 इलेक्ट्रॉन डोनेट करेल किंवा 3 इलेक्ट्रॉन घेईल. मग सोपं काय, इथं 3 आहे, इथं 2 आहे. म्हणजे लक्षात घ्या, लेफ्ट आणि राईटचे जे एलिमेंट्स आहेत हे इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतात किंवा इलेक्ट्रॉन गेन करतात. कशासाठी? टू कम्प्लीट द ऑक्टेट इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. म्हणून यांची रिॲक्टिव्हिटी लेफ्टचे एलिमेंट्स आणि राईटचे एलिमेंट्स एक्सक्लुडिंग 18th ग्रुप, 18वा ग्रुप सोडून, कारण तो इनर्ट गॅस एलिमेंट्स आहे. लेफ्ट आणि राईटचे जे एलिमेंट्स आहेत दे शो हाय केमिकल रिॲक्टिव्हिटी, ते सर्वात जास्त केमिकल रिॲक्टिव्हिटी दाखवू शकतात. दॅट मीन्स, आणि मग मधले जे एलिमेंट आहेत ते आर मॉडरेट केमिकली रिॲक्टिव्ह, ते मीडियम, त्यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी जी आहे ती मॉडरेट आहे. आणि ही केमिकल रिॲक्टिव्हिटी तर फर्स्ट आणि सेकंड आणि 6th आणि 7th ह्याच्यामध्ये सुद्धा आपण कम्पेअर करू शकतो. कशी? बाय द रिॲक्शन विथ द ऑक्सिजन. त्यांनी ऑक्सिजन बरोबर केलेली रिॲक्शन. म्हणजे आता फर्स्ट ग्रुप मधला आपण सोडियम घेतला, मॅग्नेशियम कन्सिडर करूया. सोडियम हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर याचा जो ऑक्साईड तयार होतो, सोडियम ऑक्साईड जो तयार होईल Na2O, तो जो आहे त्याची रिॲक्शन जर आपण वॉटर बरोबर केली प्लस वॉटर, दॅट विल गिव्ह सोडियम हायड्रॉक्साईड विच इज अ स्ट्रॉंग बेस. हा स्ट्रॉंग बेस आहे आणि हा स्ट्रॉंग बेस आहे, याचा अर्थ स्ट्रॉंग ऑक्साईड पासून तो तयार झालाय, म्हणजे स्ट्रॉंग बेसिक ऑक्साईड तयार झाले. मग हा स्ट्रॉंग बेसिक ऑक्साईड तयार करतोय, स्ट्रॉंग तयार करतोय, म्हणून ह्याची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती हायेस्ट असणार फ्रॉम द एलिमेंट्स इन द लेफ्ट. आणि तसंच इथं आपण 17th ग्रुप मधले एलिमेंट पाहिले, यांचे पण आपण ऑक्साइड्स पाहू शकतो. म्हणजे इथं 17th ग्रुप मधला एलिमेंट क्लोरीन जर कन्सिडर केला तर याचा ऑक्साईड आहे Cl2O7. हा जर ऑक्साईड आपण पाहिला आणि ह्याची जर रिॲक्शन आपण वॉटर मॉलिक्यूल बरोबर जर केली तर हा HCl तयार करतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड, विच इज स्ट्रॉंगली ऍसिडिक. म्हणजे राईट हँड साइडचे जे एलिमेंट्स आहेत ते स्ट्रॉंगली ऍसिडिक ऑक्साइड्स तयार करतात आणि लेफ्ट हँड साइडचे जे एलिमेंट आहेत स्ट्रॉंगली बेसिक ऑक्साइड्स तयार करू शकतात. आणि त्यामुळं लेफ्टचे एलिमेंट आणि राईटचे एलिमेंट जे आहेत दे शो हाय केमिकल रिॲक्टिव्हिटी अँड द रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस ॲट द मिडल. रिॲक्टिव्हिटी मधल्या बाजूला जी आहे ती हळूहळू कमी होत जाते असं आपण म्हणू शकतो. आय होप तुम्हाला ह्या तिन्ही कन्सेप्ट व्यवस्थित समजल्या असतील, ज्याच्यामध्ये आपण पहिली व्हॅलेन्सी घेतलेली आहे, दुसरी कन्सेप्ट मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर घेतलेली आहे आणि तिसरी केमिकल रिॲक्टिव्हिटी. ओके, थँक्यू अँड वेलकम टू द नेक्स्ट lecture of the new topic in the next session.